हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 5 वाजेपर्यंत 60.19% मतदानाची नोंद। आसाममध्ये सर्वाधिक 74.86% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 53.40% मतदान। राज्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 53.40% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापुरात सर्वाधिक 63.71% तर बारामतीत सर्वात कमी 45.68% मतदान। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णयही बदलेल। बीडमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा दावा। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार। नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। चार जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार। अजित पवार गटाने मतदानासाठी पैसे वाटले। रोहित पवारांकडून 2 व्हिडिओ ट्विट करत आरोप। तर सोशल मीडिया हाताळण्यात तो एक्सपर्ट, त्याला दुसरं काम नाही, अजितदारांचं प्रत्युत्तर। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप। तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी दमदाटी करत पैसे वाटत होता। भरणेंनी आरोप फेटाळले। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या झोमण्याची गरज काय? पवार साहेबांनाही आधार देऊनच मतदानाला घेऊन गेले ना? आईवरून टीका करणाऱ्यांना अजितदारांचं उत्तर। माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। काटेवाडीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांसह आई आशाताई पवारांनीही केलं मतदान। ईव्हीएम हॅक करणाऱ्या आरोपी संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। संभाजीनगरमधील बड्या नेत्याला ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटींची होती ऑफर। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यात क्लीन चिट देण्याचं काम। काँग्रेस नेते अतिरेकी कसाबची बाजू मांडतायत। वडेट्टीवारांच्या 26/11 हल्ल्याच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसला घेरलं। हरियाणात भाजपला झटका। 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला। काँग्रेसला पाठिंबा देणार। मुख्यमंत्री नायब सिंग सैनींना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।